नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं, तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। बघा, आता जो मालवणचा पुतळा जो पडलेला आहे त्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये 8 महिनेच फक्त झालेले आहे आणि त्याचं उद्घाटनही माननीय पंतप्रधानांनी केलेलं आहे। जेव्हा एखादा पुतळा जर तयार होत असेल आणि देशाचे पंतप्रधान त्याचं उद्घाटन करत असतील आणि तो 8 महिन्यामध्ये जर पोचत असेल तर याच्यावर स्पष्टता होते। एकतर बांधकामामध्ये कमजोरपणा असेल, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल। एक दुसरी महत्त्वाची बाब की पंतप्रधान येऊन त्या ठिकाणी माफी मागतो आहे, तेव्हा पंतप्रधानाला ही गरज का पडली माफी मागण्याची? त्यांनी असं कोणतं कृत्य केलं होतं की पंतप्रधानावर लोकांनी टीका केली? सरकार राज्य सरकारवर केलेली आहे, पंतप्रधानावर केली नाही। म्हणजे तुम्ही एका बाजूला पुतळा बसवता, छत्रपती शिवाजी महाराजांचा उदो करता आणि तो पुतळा पडल्याच्या नंतर तुम्ही म्हणता की आम्ही माफी मागतो, तर हे पंतप्रधानाला शोभनीय नाही। आणि याच्यावर असं स्पष्ट होते की एकतर तुमच्या मनामध्ये असेल की पुतळा बसवा, पडला तरी चालेल, अवमान झाला तरी चालेल, कारण एका बाजूला मराठी लोक मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण मागत आहेत आणि त्याच्यावर सरकार काही निर्णय करत नाही आणि प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पुढे येतो आहे, हे त्यांना कुठेतरी मनाला सल्ले ओढतो असं मला त्याच्यात वाटतं। बघा, मी जिल्ह्याचा काँग्रेसचा अध्यक्ष आहे। मी गोंदिया जिल्ह्यातल्या 4ही विधानसभेमध्ये काम करत आहोत। प्रत्येक ठिकाणी मी जातो। माझं काम आहे मोरगाव अर्जुनीमध्ये काम करणं, तिरोड्यामध्ये करणं, गोंदियात करणं आणि आपला देवरी आमगावमध्ये। आता राहिला प्रश्न की तिथून निवडणूक लढणे। पक्षाने जर ठरवलं की बाबा तिरोड्यावरून लढायचं तर तिरोड्यावरून लढायचं, त्यांनी म्हटलं की मोरगाव अर्जुन लढायचं तर मोरगाव अर्जुन लढायचं, आणि त्यांनी म्हटलं का कुठूनही लढायचं नसेल तर मी पक्षाचं काम करण्यासाठी तयार आहे। राहिला प्रश्न काम करताना मी एवढं सांगत असतो की भारतीय जनता पार्टी देशामध्ये नको, राज्यामध्ये नको। कारण भारतीय जनता पार्टी यांनी सगळ्यात महत्त्वाची बाब की आंबेडकरी जनता जी आहे त्याच्यामुळे त्रस्त याच्यासाठी आहे की आत्ताचा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे वर्गीकरणाचा, हे वर्गीकरण करण्याची आज इतक्या वर्षानंतर काय आवश्यकता पडली? त्या नॅशनल अध्यक्षानं मल्लिकार्जुन खरगेनं सरकारला सांगितलं की हा वर्गीकरणाचा निर्णय चुकीचा आहे, याच्यावर कायदा करा आणि सुप्रीम कोर्टाला तुम्ही इंटरव्ह्यू होऊन त्याला माहिती द्या की हे चुकीचं आहे। काँग्रेस मी जिल्ह्यामध्ये पहिला माणूस कोणी हा प्रश्न उपस्थित केला नाही, तो मी मंचावर उपस्थित केलेला आहे। मी लोकांना सांगितलं की हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अतिशय चुकीचा आहे। आणि दुसरी गोष्ट, काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की या बंदच्या आंदोलनामध्ये आमचं समर्थन आहे। लिखित पत्र दिलेलं आहे, साऱ्या गोष्टी केलेल्या, प्रत्येक तालुका अध्यक्षांना सूचना देऊन प्रत्येकाने बंदमध्ये त्यामध्ये समर्थन आहे। पहिल्यांदा काँग्रेस पुढे आलेली आहे गोंदिया जिल्ह्यात। राज्याच्या स्तरावर नाना पटोलेंना मी त्याची सूचना करून त्यांच्याशी बोलून, ते कारण आमचे प्रांतीय अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी बोलून लाखांदूरच्या मोठ्या सभेमध्ये जवळपास त्यांचं आंदोलन होता, त्या आंदोलनामध्ये त्यांनी आपली भूमिका जाहीर केली की या समर्थनामध्ये आमचं सहकार्य आहे, आम्ही याचा निषेध करतो आणि जे काही निर्णय झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट सांगितली की 7 लोकांची एक कमिटी निर्माण करून त्याच्यामध्ये निवृत्त न्यायाधीश, 2-3 वकील आणि जो 600 पेजेसचा निर्णय आहे तो निर्णय वाचून त्याच्यातले काय मुद्दे आहेत ते कशा पद्धतीने हँडलिंग करायचे त्याच्यावर त्यांनी कमिटी बसवली। बघा, काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 मतदारसंघ आहेत, 4ही मतदारसंघावर काँग्रेसचे उमेदवार राहतील, हे स्पष्ट ठरलेलं आहे। प्रांताध्यक्षाकडे आमच्या सूचना गेलेल्या आहेत। प्रांताध्यक्षांनी सांगितलं की माझा लगतचा जिल्हा आहे, मी या जिल्ह्याचा, मला माझे 4ही सीट लढायचे आहे। शरद पवार साहेबांनी जे काही मागणी केली असेल ती युतीमध्ये मागणी करण्याचा अधिकार आहे। कारण आता राहिला प्रश्न शरद पवार साहेबांची काय भूमिका आहे तो ते वरच्या लेवलचा प्रश्न आहे। जिल्ह्याच्या स्तरावर मला त्यांच्यावर काही बोलता येणार नाही, पण युतीमध्ये तिन्ही पक्षात एकमेक आपापल्या जागेसाठी मागण्याचा प्रयत्न करतील। परंतु काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की गोंदिया जिल्ह्यातल्या 4ही जागा काँग्रेस लढवेल। बहिणींना सरकारने जो काही पैसा देण्याचा निर्णय घेतलेला आहे, आम्हाला त्याच्याशी काही हरकत नाही, दिलं पाहिजे, पैसा लोकांना दिलं पाहिजे, मदत केली पाहिजे, याचा आमचा कुठलाही विरोध नाही। परंतु राज्य सरकारने या योजनेला नवीन योजना तयार करून बाकीच्या योजनेला कात्री लावून सगळे थांबवलेले आहेत। मग EGS असेल, काही लोकांचे पगार असतील, नगर परिषदेमध्ये 4-4 महिने झाले पगार नाही झाले,
काही लोकांचे जे रोड रस्त्यांचे पैसे आहेत ते थांबलेले आहेत. हा थांबण्याचं कारण काय? एका बाजूला राज्य सरकार म्हणतो की आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. मग आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर महिलांना देण्यासाठी तुम्ही द्या ना पैसे. आम्ही विरोधच नाही करत ना, आमचं काहीच म्हणणं नाही, कारण दिलं पाहिजे. 1500च का? आमची सरकार जर आली असती तर केंद्रामध्ये आम्ही 8,500 रुपये देणार होतो. मग याने 1500च्या ऐवजी जास्त का वाढवले नाही? दुसरी महत्त्वाची बाब की जे रोजगाराचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, अनेक बेरोजगार तरुण आहेत, त्यांना रोजगार द्या ना. ज्या महिलांच्याकडे 1500 रुपये देतात त्याच्याही घरी त्याची मुलं बाळ असतील, त्यांनाही नोकरी दिलं पाहिजे, तरच आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. निवड 1500 रुपयानं होत नाही. परंतु याला आमचं कुठल्याही प्रकारचा विरोध नाही, दिलं पाहिजे. राहिला प्रश्न सरकारने बाकीच्या व्यवस्थेला का थांबवलं हे जाहीर केलं पाहिजे. बघा, या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर इथे केंद्रीय मंत्री राहिले, मोरगाव अर्जुनीमधले एक सामाजिक न्याय खात्याचे मंत्री राहिले, याच्या आधी राहिले. परंतु खऱ्या अर्थाने या लोकांनी जो विकासाचा मुद्दा घेऊन पुढे यायला पाहिजे होतं, ज्या ठिकाणी उद्योग आणायला पाहिजे, ज्या ठिकाणी रोजगाराच्या दृष्टीने इतर व्यवस्था करायला पाहिजे होत्या, त्या करू शकले नाही. आणि म्हणून आमची भूमिका आहे काँग्रेसची, आणि मी जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीरपणे सांगेन, चारही उद्या या ठिकाणचे आमदार निवडून जर आले तर निश्चितपणानं रोजगाराचा पहिला मुद्दा या ठिकाणी हाताळला जाईल. आता जसं उदाहरण मोरगाव अर्जुनीचा तुम्ही मगाशी विषय घेतला, मोरगाव अर्जुनीमध्ये अजूनपर्यंत त्या मतदारसंघात MIDCची जागा नाही झाली. उद्या MIDCची जागा जर झाली नाही तर उद्योग येतील कुठून? कशाच्या आधारावर छोटे छोटे लघु उद्योग लागतील? एका बाजूला सरकार म्हणतो आम्ही लघु उद्योग देणार, पण सरकारला हे माहीत नाही की कुठल्या मतदारसंघात MIDCच्या जागा सरकारी जागा आहेत. आणि मग अशा पद्धतीचे जे काही काम आहेत ते करण्याचं काम काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडी जर सरकारमध्ये बसली तर निश्चितपणानं केलं जाईल, एवढं सांग. महाराष्ट्रामध्ये आज जे काही दिसतो आहे, जी आज सरकार आहे, या सरकारच्या विरोधामध्ये अतिशय वाईट वातावरण तयार झालेलं आहे. कारण एका बाजूला लाडकी बहीण योजना जाहीर करतात ना, दुसऱ्या बाजूला त्या बदलापूरमध्ये मुलीवर बलात्कार, एका बाजूला पुतळा पडतो, सरकार अपयशी ठरत आहे, रोज घटना होत आहेत, रोज बलात्काराचे प्रकरण येत आहेत. म्हणजे ही सरकार कुठल्याही प्रकारचं नियंत्रण करण्यासाठी लोकांना सांभाळण्याच्या दृष्टीनं असफल झालेली आहे. आणि म्हणून लोकांना आता वाटायला लागलं की या सरकारला बदलवायचं. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सरकार बसेल हे निश्चित आहे. बघा, काँग्रेसची आमची डिमांड राहील की महाराष्ट्राचं मुख्यमंत्री नानाभाऊ व्हावं. आता उद्याचं चित्र काय होईल तो नंतरचा विषय, पण काँग्रेसच्या भूमिकेमध्ये ज्या पद्धतीनं नानाभाऊ पटोले राज्यामध्ये प्रांताध्यक्ष म्हणून काँग्रेसचे काम करतायत, एवढं जोरात काम करतायत की त्या माणसाचा क्लेम आहे. आणि आमची मागणी राहील उद्या काँग्रेसच्या आणि युतीमध्ये जर काँग्रेसच्या सीट्स जास्त आल्या तर नानाभाऊ पटोले यांना मुख्यमंत्री बनवलं पाहिजे, ही भूमिका आहे.